आज त्यांचा आनंदाचा दिवस आणि वाढदिवसानिमित्तानं गुरुनाथजी ठोंबरे साहेब तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या उद्या. बिंदासबाईंचे मोठे बंधू यांचं इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन होईल. आता आपण मॅचकडे फोकस करतो आणि ऐकूया मनोहर पाटिल वाजियाना. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सागर. सभी दर्शकों का हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का हम स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के अंदर हम फिर से निकल जाएंगे. बैक टू क्रिकेट. मुकाबला जारी है. दूसरे दौर की ये पहली लड़ाई होगी. जय बापदेव पाली उनके खिलाफ खेलेगी दुंद्रे टीम. पहली गेंद लेकर गेंदबाज कल्पेश. प्रसन्न को ये गेंद थी, क्या ये बल्ले का किनारा था. रोहित पाटिल शारीरिक भाषा बॉडी लैंग्वेज बता रहे नाराज है, क्या छूटा है बीच मैदान में. जीवनदान प्रसन्न पाटिल के लिए आता हुआ. रोहित पाटिल विकेटों के पीछे ग्लव्स भी पहने हैं, फिर भी गेंद हाथ में नहीं आई. जबरदस्त तरीके से ये गेंदबाजी थी, अच्छी ये गेंद थी. मनोहर सर्व पाहुणे मंडळी इथून प्रस्थान करत असताना मी बिंदासबाईंच्या अतिशय जवळचे जीवाभावाचे आणि आज ही सर्व त्यांची नेते मंडळी मित्र परिवार आणि आज त्यांची उपस्थिती. यस मॅचकडे फोकस करतो. झेल तिथे सोडलाय. तर शिवसेनेचे आमचे दमदार व्यक्तिमत्व अगदी त्यांची उपस्थिती आम्ही पाहिले. शिवसेनेचे सर्व पाहुणे मंडळी आज या स्पर्धेला आम्हाला 5,000चं आर्थिक सहाय्य मिळाले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. शिवसेनेची मंडळी ज्यांची उपस्थिती पाहिली आणि 5,000चं आर्थिक सहाय्य आम्हाला त्यांच्याकडून मिळाले. यस मॅचकडे फोकस करतो. अगली गेंद प्रसन्न के लिए इस बार गैप में जाएगी गेंद. फील्डरों का साथ नहीं मिल रहा है. गेंद सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका. पहली गेंद के ऊपर रोहित ने दिया था जीवनदान. दूसरी गेंद के ऊपर बारकिया का भरपूर प्रयास था लेकिन गेंद को लपक नहीं पाए. और तीसरी गेंद के ऊपर आखिरकार ये बाउंड्री आई प्रसन्न पाटिल के लिए राउंड द विकेट से. ये गेंद ब्लॉक होल में बिल्कुल जड़ में फेंकी हुई गेंद थी. डायरेक्ट हिट. काम बनता था लेकिन डायरेक्ट हिट हुई नहीं. जरूर अच्छा थ्रू आया था. बाल बाल बचे खतरों से मानो खेल रहे हैं प्रसन्न पाटिल. टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर हम नजर डालेंगे. 7 रन अब तक. पहली 4 गेंदें गुजर चुकी है. दूसरी यहां से दूसरा मुकाबला, दूसरे दौर का ये पहला मुकाबला है. मैदान के अंदर हम देख सकते हैं एक तरफ तिरंगा दुंद्रे उनके खिलाफ खेल रही है जय बापदेव पाली. सोहम 11 संजय दत्ता पाटिल तिरंगा दुंद्रे टीम से. यहां पर अमर पाटिल ऑन स्ट्राइक. छोटी गेंद थी, इस बार कट करने का प्रयास था. स्क्वायर में खेलने की ये कोशिश थी लेकिन डॉट गेंद करार अंपायर द्वारा. अच्छी गेंद थी. थोड़े से वेरिएशंस दिखा रहे. कभी गेंदें आगे आ रही है, कभी पीछे आ रही है. बल्लेबाज को छकाया अमर को. इस बार डॉट गेंद की समाप्ति. 7 रन बने हैं अब तक इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का ये खेल है. बाकी सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी. कवर में फील्ड करा जाएगा इस गेंद को. यश वहां पर मौजूद थे. कोई गलती नहीं होगी. पहले ओवर की समाप्ति. रन बने हैं 8. तर नक्कीच आमचे सन्मानी पाहुणे मयूर म्हात्रे साहेब कोण आणि जयजी गाताडे साहेब कोण या मान्यवरांचं इथे आगमन झाले, त्यांचं धन्यवाद. तर दुंद्रे संघ इथे खेळतो. मी मयूर म्हात्रे कोण आणि मयूरजी म्हात्रे साहेब कोण आणि सन्मान्य जयजी गाताडे साहेब कोण या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. तर दुंद्रे संघाला इथे शुभेच्छा देतात सागर आनंद माळी साहेब दुंद्रे यांच्याकडून शुभेच्छा, त्यांचं धन्यवाद. सन्मान्य मयूरजी म्हात्रे साहेब कोण आणि सन्मान्य जयजी गाताडे साहेब कोण या दोन्ही मान्यवरांचं शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये सहर्ष स्वागत. वेलकम. तो पहले ओवर की समाप्ति भी और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 8 रन. पहला मुकाबला, पिछला मुकाबला हमने देखा था पाली क्रिकेट टीम ने मुकाबले में एक तरफा हराया था वहां पर सिद्धिविनायक कोपर क्रिकेट टीम को. और यहां से हम देख सकते हैं दूसरा मुकाबला कमाल का रहा. एक समय पे ऐसा लगा था कि दुंद्रे क्रिकेट टीम के लिए मुकाबला फंस गया लेकिन यहां से मयूर सिनारे की वो जानदार पारी आई थी जब 2 में 4 थे. बड़ा छक्का आया था और मुकाबला शान से जीता था. और उन्हीं के बदौलत यहां पर दुंद्रे क्रिकेट टीम की लड़ाई जारी है. टीम की रन संख्या टोटल बने हैं 8 रन. अब तक हम देख सकते हैं
पारी की शुरुआत करते हुए अमर पाटिल और प्रसन्न पाटिल 4 गेंदों में 7 बनाए प्रसन्न ने, और अमर पाटिल की बल्लेबाजी 2 गेंदों में 1 रन अब तक जड़ा है। थोड़ा सा स्पीड बढ़ाना है मुकाबले का। गेंदबाजी करने वाले टीम के कप्तान से हम गुजारिश करते 10:08 और गेंदबाजी के लिए परेश शिल्के है तैयार। पहली गेंद छोटी गेंद थी, इस बार खिलाड़ी मौजूद है, यश वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं होगी और सफलता मिल जाएगी। पहला बड़ा झटका दुंद्रे क्रिकेट टीम की उम्मीदों को। अमर पाटिल गोल्स। सन्माननीय नरेशजी दोरे साहेब यलमाल चे आमचे सन्माननीय नरेशजी दोरे साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करा। चला मॅच थोडी स्पीडअप करा, अजूनही आम्हाला 6 मॅचेस कव्हर करायचे, ही विनंती आपल्याला। धन्यवाद। किशोर सिनारे आएंगे, तीसरे नंबर के खिलाड़ी। शुरुआती झटके मिले, पहले ओवर में रन नहीं आए और उसके बाद हम देख सकते हैं मैदान के अंदर अब साझेदारी क्या बनेगी, क्योंकि 4 ओवर का मुकाबला है। 40, 45, 50 के आसपास स्कोरबोर्ड के ऊपर रन होने चाहिए आपको लड़ाई करने के लिए, क्योंकि पहले मुकाबले में 41 का टारगेट था, वो टारगेट तीसरे ओवर में हासिल किया था। जय बाप देव पाली क्रिकेट टीम की ताकत हमेशा से उनकी बल्लेबाजी रही है। गेंदबाजी के लिए परेश शिल्के एक बार फिर से तैयार है। किशोर सिनारे के लिए ये गेंद आएगी राउंड द विकेट से। ब्लॉक होल में फेंकी हुई गेंद, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। यश काफी बिजी रहे हैं आज के पूरे दिन यदि बात करेंगे। पहले मुकाबले में विनिंग स्ट्रोक भी खेला था, यहाँ पर एक कैच भी लपका, 1 रन का इजाफा होता है। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। दूसरा ओवर जारी है। यहाँ से परेश शिल्के पहली गेंद के ऊपर जरूर सफलता आई थी, अमर को वापस भेजा था, लेकिन प्रसन्न पाटिल जो लगभग 2 जीवनदान के साथ मैदान के अंदर मौजूद है, 4 में अब तक 7 की पारी आई है। 9 रन बने हैं अब तक। 8 गेंदें समाप्त होती हुई पहले सत्र की। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से परेश शिल्के राउंड द विकेट से ही आएंगे। इस बार प्रसन्न पाटिल के लिए बड़े स्ट्रोक क्या निकलेंगे प्रसन्न के बल्ले से, यह भी देखने वाली बात है। पूरी तरीके से स्टंप घेर के खड़े हैं ऑन स्ट्राइक। राउंड द विकेट से परेश। छोटी गेंद थी, ताकत भरपूर थी स्ट्रोक के पीछे, लेकिन टाइम नहीं कर पाए। अच्छा कैच लपक लेंगे, कोशिश जरूर हुई, लेकिन आखिरकार प्रसन्न पाटिल का संघर्ष समाप्त हुआ मैदान में। दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर दुंद्रे टीम का। तर ऑफिशियली पहिला कॉल करतो, यानंतर होणारा पुढचा सामना टॉस साठी ऑफिशियली पहिला कॉल आहे। कॅप्टनना रिपोर्टिंग करायचे। मैत्री अणवी 11 नांदगाव कॅप्टन चेतन कुटले, नांदगावचे कॅप्टन चेतन कुटले। मैत्री अणवी 11 आणि त्यांच्या विरुद्ध मिलिंद विनो स्पोर्ट्स धाकटी जुई कॅप्टन रोहित घरत। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। ऑफिशियली पहिला कॉल आम्ही 2च कॉल करतो आणि समोरचा संघ उपस्थित नाही झाला तर त्यांना आम्ही पॅनलाइज करतो, कारण सचिन दादांच्या संकल्पनेतून खानावचा क्रिकेट आम्ही नेहमी पाहिला, जिथे डिसिप्लिन असते आणि आपण या गोष्टींकडे लक्ष द्या। टॉस साठी संपर्क साधा। धन्यवाद। तो 9 रन बने हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर। चलते बने अमर, चलते बने प्रसन्न पाटिल। अब नया खिलाड़ी मैदान के अंदर ज्ञानेश्वर उस्साटकर, ओल्ड इज गोल्ड। राउंड द विकेट, लेकिन इस बार छकाने की कोशिश थी। नया नवेला यंग टैलेंट सामने है, कई साल का अनुभव दूसरी तरफ है, लेकिन परेश शिल्के इस गेंद के ऊपर हावी थे। गेंद गिरी, बाहर की तरफ निकलती चली गई और विकेट कीपर ने अपना काम बखूबी से निभाया। रन बने हैं टोटल 9 रन। थोड़ा सा संघर्ष चलता बा दुंद्रे क्रिकेट टीम के बल्लेबाजी में। बड़े स्ट्रोक चाहते हैं यहां से ज्ञानेश्वर से, उम्मीद है किशोर सिनारे से, लेकिन वक्त नहीं है आपके पास सेट होने के लिए। राउंड द विकेट से परेश की ये 5वीं गेंद आएगी। सामने ज्ञानेश्वर उस्साटकर 9 रनों के ऊपर पारी थोड़ी सी रुक सी गई है दुंद्रे टीम की, लेकिन आड़े बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी मौजूद। ये लॉलीपॉप कैच था, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। पनवेल जाया शहराला र, पनवेल जाया शहराला, नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला।
थोड़े से रिलैक्स दिखे। विशाल शेल्के वहां पर मौजूद थे। अब बिल्कुल उन्हें अंदाजा नहीं था कि ये उन्होंने क्या कर दिया। कैचेस विन द मैचेस जैसे कहा जाते, क्योंकि कुछ महीने पहले बार्बाडोस में नक्कीच शिवसेना तालुका प्रमुख म्हणून चिंद्रनगावचे प्रसिद्ध उद्योजक समीरजी गोडविंदे साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले आणि त्यांच्या समवेत भगवान शेठ कडू समाजसेवक यांचं सहर्ष स्वागत। रन बने हैं टोटल 13 राउंड द विकेट। आड़ा बल्ला फिर से घुमाया, लेकिन गेंद और बल्ले से कोई संपर्क नहीं हुआ, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं। गेंद उनके बल्ले के संपर्क क्षेत्र से बहुत दूर थी और यहां पर हमने देखी डॉट गेंद की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसा आला, ना समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला। धन्यवाद। बघा इथून सूचना देतो आम्ही का आज एक संघ क्वालिफाय करायचे, अजूनही महत्त्वाचे मॅचेस बाकी आहेत। चला थोडा स्पीडअप करा। मॅनेजमेंटकडून काही सूचना येतात आणि मिलिंद विनोद स्पोर्ट धाकटी जुईच्या कॅप्टनने आम्हाला रिपोर्टिंग केले। थँक्यू व्हेरी मच। मैत्री आणवी 11 नांदगाव चेतन कुठले संपर्क साधा। यस दोन्ही रेडी आहेत। इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहेत। यस थोडा स्पीडअप पाहिजे म्हणून एक संघ आज क्वालिफाय करायचे। धन्यवाद। 13 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर यकीनन हम देख सकते हैं जय बापदेव पाली बनाम उनके खिलाफ खेल रहे सोहम 11 संजय दादा पाटिल तिरंगा धुंद्रे, जिनके बीच में ये लड़ाई हम देख सकते हैं। लेकिन अब तक धुंद्रे क्रिकेट टीम का प्रदर्शन बल्लेबाजी में कुछ खास रहा नहीं अब तक इस पारी में। अमर पाटिल जल्दी आउट हुए, उनके पीछे पीछे चलते बने थे प्रसन्न पाटिल। पारी संभालना की जिम्मेदारी किशोर सिनारे के कंधों के ऊपर है। ज्ञानेश्वर उनका साथ निभा रहे। 2 ओवर में रन बने हैं टोटल 13। अब कप्तान आएंगे रोहित पाटिल। जड़ में फेंकी हुई गेंद थी, हल्की सी अपील हुई थी, लेकिन वाइड को छुपाने के लिए अक्सर खिलाड़ियों से अपीलें हम देखते हैं, लेकिन अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी रन बने हैं टोटल 14 रन। अच्छा मुकाबला चलता हुआ अब तक गेंदबाजी हावी रही है इस मुकाबले की यदि बात करेंगे। जैसे कहते हैं ना, अगर कोई रास्ता आपको डरा रहा है तो समझ लेना आगे बहुत बड़ी सफलता आपका इंतजार कर रही है, लेकिन डरना मना है दोस्तों। राउंड द विकेट किशोर के लिए गेंद, मिस टाइमिंग है, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बन जाएगा, इस बार नहीं चूकेंगे। गेंद यहां से राहुल वहां पर मौजूद थे और एक और सफलता। किशोर सिनारे मैदान के बाहर। मयूर सिनारे पिछले मैच के हीरो थे धुंद्रे क्रिकेट टीम के लिए। मुश्किलात की घड़ी थी टीम के लिए, लेकिन उसके बाद टीम को जिताया था। जबरदस्त ये मुकाबला है, क्योंकि वो वक्त का खेल था जो बीत गया। अब हम खेलेंगे और वक्त देखेगा, ये बताना होगा आपको। मैदान में रन बने हैं 14 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। संघर्ष जारी है, मेहनत यहां से दिखानी होगी। धुंद्रे के कई दर्शक इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए। तेज गेंद थी, लेकिन ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी। जिस तरीके से पंचावा में उड़ने के लिए अपने पंख खोलता है, उसी तरीके से अपने बाहे खुले में दिखाया कि यह गेंद खराब है। बिल्कुल यह गेंद खराब थी। तर अंकुश बोपी साहेब रिडकर यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। रन बने हैं टोटल 15। राउंड द विकेट से यह गेंद, रोहित पाटिल है तैयार। अच्छे स्ट्रोक की उम्मीद थी, पीछे खिलाड़ी मौजूद है। और गेंद सीमा पार छक्का। तर डिसिजन पेंडिंग। तर सन्माननीय अंकुश बोपी साहेब रेडकर यांचे इथे आगमन झाले
आणि अतिथी कक्षामध्ये आसनस्थ असलेल्या खानाव गावचे राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व अनंताजी परशुराम तात्रे उपसरपंच खानाव यांच्याकडून शिवसेना तालुका प्रमुख चषकाला 5,000चं आर्थिक सहाय्य, त्यांचं मनापासून धन्यवाद. अनंत शेठ परशुराम तात्रे उपसरपंच खानाव यांच्याकडून 5,000चं आर्थिक सहाय्य, मनपूर्वक धन्यवाद. सिक्सर. तो इस गेंद के ऊपर आएंगे 6 रन, जिसकी सख्त तलाश थी. दुंदरे क्रिकेट टीम कई सारे नगीने ढूंढ रही है मैदान के अंदर, और यकीनन ये नया नवेला खिलाड़ी टीम में जगह पाता है, लेकिन ये बड़ा मंच है जहां पर आपको हीरो बनने का मौका मिलता है. राउंड द विकेट से ये गेंद. इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा क्या लगा था, आवाज तो तेज आए थे. 2 खिलाड़ी एक ही एंड के ऊपर, लेकिन गलतियां फील्ड में बार बार. जय बापदेव पाली के माध्यम से ये क्या चल रहा है. ये तो हंसी वाली बात हो गई. दोनों खिलाड़ियों का ध्यान नहीं था. तीसरे अंपायर की मांग. पहले इस एंड से हम चेक करेंगे. यदि इस एंड के ऊपर यदि रनआउट होता है तो वहां पर बच जाएंगे खिलाड़ी. गेंद यहीं पर डेड हो जाएगी. कई सारे नियम होते हैं क्रिकेट में, और हमारे अजीज दोस्त दुंदरे के सोम पाटिल जब भी मिलते हैं हमें कड़े नियम सिखा दे. उनका भी तहे दिल से शुक्रिया. तर मनोहर बघा, पुन्हा प्रेक्षकांना आम्ही नक्कीच सांगतोय की लकी ड्रॉ कूपन स्टेजच्या उजव्या बाजूला आमचा बॉक्स आहे, आणि तिचे आमचे काही प्रतिनिधी आहेत. ज्यांना कुणाला कूपन हवं असेल, आमचे मॅनेजमेंट थांबत येते. विजय ऋतिक काहींची डिमांड आहे, कूपन त्यांना हवं आहे प्रेक्षकांना. ॲक्टिवा 6G भाग्यवान विजेत्या प्रेक्षक यांना ते कूपन मिळणार आहेत. कूपन बॉक्स आहे त्यावर जोर देऊ नका. रेलिंगवर सुद्धा अनेक लाडक्या प्रेक्षकांनी जोर दिल्यात. आम्ही खूप वेळा सांगितलं का तिथे वायर लूज कनेक्शन आहेत, तर आपली काळजी घ्या. हेच आता सांगू शेवटचं. इस एंड के ऊपर नॉट आउट है, वहां पर आउट है बल्लेबाज मयूर. चलो नया बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर आना है. एक भी रन नहीं है कंप्लीट. यस, रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर. तो चलो नया बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर. प्रवीण सिन्हा, महेश शेलार. तो रन बने हैं टोटल 21. 21 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. मैत्री मिलिन विनोद स्पोर्ट्स दागटी जुई अगला मुकाबला खेलेगी नांदगांव के खिलाफ. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे. 21 रन बने हैं अब तक. महेश शेलार आएंगे. अभी तक 9 गेंदों का खेल बाकी है इस सत्र की यदि बात होगी. प्रोजेक्टेड स्कोर 34. इसी हिसाब से यदि रन बनेंगे, लेकिन यहां से 10-15 रन प्रति ओवर चाहती है. गेंदबाज से तैयार. राउंड विकेट.
महेश शेलार के लिए यह गेंद थी, तेज गेंद, अच्छी गेंद थी। शुरुआत अच्छी नहीं रही थी रोहित पाटिल की गेंदबाजी की, लगातार कुछ वाइड आई थी, लेकिन उसके बाद यह कमबैक है, अच्छा कमबैक होता हुआ उनके माध्यम से 21 रनों के ऊपर। इस ओवर की गेंदें गुजर चुकी है, टोटल 4 गेंदें गुजर चुकी है, 2 गेंदों का खेल अभी भी बाकी। महेश शेलार से उम्मीद है अभी भी बरकरार है, बड़े स्ट्रोक की तलाश मैदान के अंदर जारी रखेंगे। राउंड द विकेट से गेंदबाजी होगी। रोहित पाटिल एक बार फिर से है तैयार। फुल टॉस ये गेंद थी, खराब बल्लेबाजी का यह नजारा है, नाराज है अपने आप से महेश शेलार और पूरी धुंधरे क्रिकेट टीम। 21 रनों के ऊपर एक और सफलता, जय बापदेव पाली रोहित पाटिल के नाम। अंतिम ओवर का खेल है बाकी। माफ करना दोस्तों, पिछले गेम के ऊपर सचिन आउट हुए थे, प्रवीण अभी मैदान में है। ये गेंद हमने जरूर देखी है, जब तक गेंद को फील्ड करा जाएगा। वाइड गेंद करा अंपायर द्वारा, वाइड +1, 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। जिस रनों की तलाश है 40 तक हर हाल में पहुंचना होगा यदि धुंधरे क्रिकेट टीम को लड़ाई करनी है, क्योंकि गेंदबाजी हमेशा से ताकत रही है। जिस तरीके से गेंदबाजी में प्रसन्न पाटिल आते, अमर पाटिल आते, अंतिम क्षणों में वैभव जो डेथ ओवर स्पेशलिस्ट माने जाते हैं, लेकिन धुंधरे क्रिकेट टीम को लड़ाई करने के लिए कुछ तो चाहिए स्कोर कार्ड के ऊपर। तीसरे अंपायर की मांग, यस बीमर हम जरूर चेक करेंगे। अंपायर श्री भी है, यस।
तो गेंद है वाइड, फ्री हिट के लिए वो बिल्कुल अंपायर से रिव्यू था क्योंकि मौका मिलता है। गेंदबाज के लिए, गेंदबाज एक बार फिर से तैयार ओवर द विकेट से। बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में है, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, दूसरे के लिए पलट चुके खिलाड़ी प्रवीण सिन्हारे, अच्छा कॉल है और 2 रन का इजाफा होता हुआ। 2 रनों के मदद से टीम की रन संख्या बनी 26 रन। हमारे अजीज दोस्त विराट कोहली फैन विशाल सिन्हारे धुंधरे, वो भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, उनका भी तहे दिल से हम स्वागत करते हैं। ठंड बढ़ रही है, धीरे धीरे हम देख सकते हैं, ठंड महसूस करी जा सकती है। 10:30 और अभी भी इस सत्र के आने वाली 5 गेंदें बाकी। थोड़ा सा स्लो क्रिकेट चल रहा है दोस्तों, गुजारिश करेंगे फास्ट खेलना है, बल्लेबाजों से भी निवेदन है ज्यादा टाइम वेस्ट ना करें। गेंदबाज तैयार, एक बार फिर से राहुल शेलके की ये गेंद हवा में, नंबर 7 गोज डाउन, 7वां खिलाड़ी मैदान के बाहर 26 रनों के ऊपर। भगवान शेठ कडू साहेब समाजसेवक यांचा इथे सन्मान होते, आपलं मनपूर्वक धन्यवाद। शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये आलात, शोभा वाढवली, अमूल्य वेळ दिला, बिंदासबाईंच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद। यानंतर लहू पाटील यांना विनंती करेन द्वारकानाथ भगतसाहेब महालुंगी यांचा आपण सन्मान करावा। धन्यवाद। ये गेंद थी, जैसे चौका आया थोड़ा सा लाइन भटक चुके हैं गेंदबाज। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी, रन बने हैं टोटल 31 रन। इस ओवर की बात करेंगे, आने वाली 3 गेंदों का खेल अभी भी बाकी। द्वारकानाथजी भगतसाहेब खानाव चे आमचे सन्माननीय या गावचे ग्रामस्थ सन्माननीय द्वारकानाथजी भगतसाहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतो। महालुंगीचे आमचे काही मान्यवर सुद्धा आलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। ये गेंद हमने देखी, पीछे खिलाड़ी तैनात, थोड़ी सी मिसफील्ड, कलेक्ट नहीं कर पाए राहुल। 2 रन का इजाफा होता हुआ, 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ती हुई 33 रन। 2 गेंदें अभी भी शेष है इस सत्र के आने वाली। एक बड़ा स्ट्रोक जरूर चाहती है स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज मिलन सिनारे, इन एट नंबर 9, 90 नंबर का यह खिलाड़ी, कई साल का अनुभव है, पिछले कुछ साल टीम से गायब थे लेकिन इस साल फिर से कमबैक है। ओवर द विकेट मिलन के लिए गेंद थी, गैप में गेंद है, 1 रन जरूर मिलेगा। दूसरे की कोशिश, थ्रो अच्छा नहीं है और तब तक 2 रन का इजाफा होता हुआ 35 रन बने हैं 7 विकेट के नुकसान के ऊपर। अंतिम गेंद का खेल है बाकी, मिलन से उम्मीद है अभी भी बड़े स्ट्रोक कर रही है। सोहम 11 तिरंगा धुंधरे क्रिकेट टीम 35 रनों के ऊपर संघर्ष। शुरुआती बल्लेबाज बिल्कुल भी नहीं चले और पिछले ओवर में तो हमने रनआउट का सिलसिला देखा मैदान में। 35 बने हैं, कितने रनों का टारगेट होगा यहां पर पाली के सामने, यह भी देखने वाली बात बनेगी। मिलन सिनारे ऑन स्ट्राइक, उनके सामने गेंदबाजी होगी राहुल शेलके। रोहित पाटिल विकेटों के पीछे, प्रसन्न को 2 जीवनदान मिले लेकिन ज्यादा फायदा उठा नहीं पाए थे मैदान के अंदर। अंतिम गेंद का खेल है बाकी, राइट आर्म ओवर द विकेट से यह गेंदबाजी होगी। सामने होंगे बल्लेबाज मिलन सिनारे, राहुल शेलके निकल चुके ओवर द विकेट। एक और ये वाइड है, तर नक्कीच मनोहर सन्माननीय समीर शेठ गोडविंदे उद्योजक यांच्याकडून या स्पर्धेला 3000चा आर्थिक सहाय्य आलं, त्यांचा मनापासून धन्यवाद देतो। 3000चा आर्थिक सहाय्य
शिवसेनेचे शाखा प्रमुख खानाव आमचे आयोजक सूरज कर्णोक यांना विनंती करेन आपण मयूरजी म्हात्रे कोण आणि जयेश गाताडे साहेब कोण या दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करावा. सूरज कर्णोक यांना विनंती करेन मयूरजी म्हात्रे कोण आणि जयेश गाताडे साहेब कोण यांचा इथे सन्मान होईल. त्यांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. शिवसेना तालुका प्रमुख चषक बिंदासबाईंची स्पर्धा यस म्हणून टार्गेट सांगायचे. तर एकूण धावा बनल्या 37 37 आणि जिंकण्यासाठी 38 धाब्यांचा आहे टार्गेट. 38 रन टू विन. तर समीर शेठ घोडविंदे यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. 3000चा आर्थिक साह्य. मयूरजी म्हात्रे साहेब कोण आणि जयेशजी काताडे साहेब कोण या दोन्ही मान्यवरांचं मी सूरजजी कर्णुक शिवसेना शाखा प्रमुख खानाव यांच्या पवित्र शुभास्ते आपण मान्यवरांचा सन्मान करतो. यानंतर आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन या लगेच मैत्री अन्वी 11 नांदगाव चेतन खुटले आणि मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई कॅप्टन रोहित गरज पांडुरंग पाटील आमचे उद्योजक खानाव टॉस विन कॅप्टनना आपण देऊया कोल्ड्रिंक. तर चेतन आलेत. निलेशभाई ठोंबरे सरपंच असरोटीचे दमदार सरपंच निलेशभाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आणि मी सुमितजी ठोंबरे साहेब दमदार आमदार महेंद्र दळवी आणि बिंदासबाईंचे कट्टर समर्थक त्यांना विनंती करेन आपण जॉईंट व्हा. सुमितजी ठोंबरे आपण सुद्धा जॉईंट व्हा. टॉस होईल. तर टॉस करतो. टॉस नंतर बिंदासबाईंचे मोठे बंधू गुरुनाथजी ठोंबरे साहेब यांचं सेलिब्रेशन करतोय. मी आमच्या मॅनेजमेंटला विनंती करेन ती तयारी आपण करा. तर टॉस होईल. कॉल येईल. यस टॉस जिंकलाय धाकटी जुई संघानं. टॉस जिंकलाय. कॅप्टन डिसिजन काय? बॅटिंग करू आम्ही. खूप कमी संघ नायक असतात जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतात. समोर नांदगाव संघ आहे जो सुद्धा चांगला संघ आहे. आपला सुद्धा संघ तेवढा चांगला आहे. बॅटिंग निर्णय काय म्हणाल या निर्णयाबद्दल जो धाडसी निर्णय असतो? काय तर नक्कीच आपल्याला खूप सारे शुभेच्छा. धाकटी जुईनं टॉस जिंकला. बॅटिंग चेतन आहेत. आज संघामध्ये काही चेंजेस क्षेत्ररक्षण करणार? चेंजेस काय नाही आहेत तसे. प्रतीक उदार नाही आज खेळण्यासाठी. तसे अजून 1-2 प्लेअर कमी आहेत आमचे. तरी पण आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. शुभेच्छा असतील आपल्याला. आपण तिसरा सामना पाहतो. तर या स्पर्धेसाठी प्रसिद्ध उद्योजक नवरत्न मेडिकलचे ओनर्स सन्मान्य त्यांचा लकी नंबर आहे 8585 आणि राजू शेठ पटेल यांच्याकडून या स्पर्धेला 8585 म्हणजे 8585. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या लकी नंबर जे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. इथे आपण सन्मान घेतोय. स्वागत करतोय. निलेशभाई ठोंबरे सरपंच असरोटी यांचा इथे सन्मान करतो. लहू पाटील साहेब आहे. आपण पांडुरंग पाटील यांच्याकडून आम्ही कोल्ड्रिंक्स देतो टॉसविन टीम कॅप्टन धाकटी जुईला. तर लहू पाटील साहेब आमचे संयोजक आयोजक माजी सरपंच लेजंड क्रिकेटर सरपंच असरोटीच्या बिंदासबाईंची ही सर्व विश्वासू सहकारी मंडळी. अगदी निलेशभाई ठोंबरे यांचा इथे सन्मान होईल. त्यानंतर सुमितजी ठोंबरे जे बिंदासबाईंच्या कट्टर समर्थक दमदार आमदार महेंद्र दळवी साहेबांचे कट्टर समर्थक असरोटीचे सुमितजी ठोंबरे साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होईल. मी दोन्ही मान्यवरांचं शिवसेना तालुका प्रमुख चषकाच्या माध्यमातून आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. चला मॅच ऑन करा. सामना सुरू करा. आणि नांदगावला विनंती करतो मैत्री अन्वी 11 नांदगाव आपण फिल्डिंगसाठी
बाउंड्री लाईन जवळ रेडी राहा, हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. धन्यवाद. तर समीर शेठ गोडविंदे साहेब उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून समालोचक ग्रुपसाठी प्रत्येकी 200 रुपयाचं प्राईज आले. त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. दानशूर व्यक्तिमत्व. सर्व ही पाहुणे मंडळी, बिंदासबाईंवर असलेलं प्रचंड प्रेम. आणि आज आपण पाहतोय, चला मॅच ऑन करा. आपल्याला स्पर्धेचा दर्जा मेंटेन करतो. पुन्हा एकदा डिसिप्लिन कडे आपण वळणार आहोत. सर्व प्रमुख पाहुण्यांचं. तर समीर शेठ गोडविंदे उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व, प्रत्येक षटकारासाठी 200. बॅटिंग टीम पालीला सुवर्ण संधी आणि विकेटसाठी बघा दोघांनाही त्यांनी ही संधी दिली. यस, मंगेशकडे वळतो. तर थँक्यू सो मच सागर मांडवकर सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळेल द्वितीय फेरीमध्ये ही पहिली मॅच, जिथे एका साईडला संघ तिरंगा दुंद्रे आणि त्याला फाईट करतायचे बाबद पाली. या दोन संघांदरम्यान ही मॅच 38 धावांचं लक्ष्य सेकंड सत्रामध्ये. पाली संघासमोर पहिला बॉल डॉट आलं आणि सेकंड बॉलवरती प्रहार केला फलंदाज विशाल शेळकेच्या बॅटमधून. दमदार रुबाबदार शानदार चौकार. थँक्यू डेज. पहिला बॉल आपण डॉट पाहिला, सेकंड बॉलवरती लगेच प्रहार केला. 38 धावेचं लक्ष्य पार करायचा सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय बाबद पाली टीमला. ऑल आउट अपील जरूर झाली. इनफॅक्ट लाईन हे पाहिलं आणि त्याच्यानंतर यस पंचांचा इशारा की हा बॉल डॉट निर्धाव चेंडू फेकला गोलंदाज प्रसन्न पाटीलला. संघाची धावसंख्या स्थिर पलकावरती. संघ 4 या आकड्यावरती. मॅच 4 षटकांच्या 24 बॉलमध्ये 38 धावेचं लक्ष्य पार करायचा. आणि अशा स्थितीमध्ये सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल शेळके आणि बारक्या शेळके ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग केली तिरंगा दुंद्रे टीमला 4 षटक अर्थात 24 चेंडूच्या अखेरीस तब्बल 37 धावा जमा केल्या आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलं जय बाबद पाली टीम समोर 38 धावेचा. नक्कीच मंगेश, थोडं थांबवेन. आपण 2 ओव्हरच्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये बिंदासबाईंचे मोठे बंधू गुरुनाथ जी शेठ थोमरे साहेब यांचं आपण सेलिब्रेशन करणार आहोत, बर्थडे सेलिब्रेशन. आणि आज त्यांचा वाढदिवस. हा फटका देखील चांगला आहे, लॉंग ऑफ मध्ये केलाय. चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दुसरा चौकार फलंदाज विशाल शेळकेच्या बॅटमधून. समाप्त झालं. 5 चेंडूच्या अखेरीस 8 धावा फलकावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. पुलटास बॉल, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय विशाल शेळकेना षटकार. षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. 38 धावेचं लक्ष्य पार करायचं. थोडा पास केल्याच्याकडे लक्ष द्या तिरंगा दुंद्रे टीम. तुम्हाला वेळेनुसार इनिंग समाप्त करावे लागेल. 4 षटकांची मॅच 20 मिनिटांमध्ये काही करून तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल. त्याच्यामुळे मी विनंती करेन संघ नायकाला
आणि पूर्ण टीमला की आपण थोडा पास केला. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावाल्या 14 बॅटिंग करत असताना जय बापदेव पाली टीमसाठी अजूनही पाहिलं तर 38 धाब्यांचं लक्ष, त्याच्यामुळे अजूनही 18 बॉल आणि 24 धाब्यांची गरज मॅचमध्ये पाली टीमला. सलामीची जोडी बारक्या शेळक्यानं विशाल शेळके, चांगलं स्टार्ट मिळालं आहे जिथे बॅटिंग करत असताना जय बापदेव पाली टीमला. विशाल शेळकेच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार 1 षटकार पाहिला. उपयुक्त खेळी साकत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम कार्ड गोलंदाज अमर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर एक धाकड खेळाडू बारक्या शेळके हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाज तयार अमर पाटील. लेटकट केल्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी, हा बॉल डिलिव्हर केलाय. अशा रीतीनं गोलंदाजी नक्कीच करावी लागेल कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धाबा 14 आला आणि 24 मध्ये 38 धाबा वाचवायच्यात ना, तर इथून तुम्हाला वारंवार टॉस चेंडू, वारंवार विकेट आणि तो प्रयत्न मॅचमध्ये करावा लागेल. सध्या तिरंगा दोनरे टीमला. अमर पाटीलनं पहिला बॉल निर्धाव फेकला, हा सेकंड बॉल वरती केला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पकडला, जेल संपला. बारक्या शिलकेचा केला पहिला धक्का जय बापदेव पाली टीमला. करतो मॅच मध्ये अमर पाटील. मागील षटकामध्ये 14ला, P1च्या षटकामध्ये सुरुवात अगदी दमदार राहिली जय बापदेव पाली टीमची आणि त्याच्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्या तिरंगा दोंदरे टीम गोलंदाज अमर पाटील करता. पहिला बॉल निर्धावाला. सेकंड बॉलवरती फलंदाज बारक्या शेळकेला मैदान सोडावा लागला आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय बापदेव पाली टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील टीमचा संघनायक सध्या फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रोहित पाटील आणि विशाल शेळके ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अमर पाटील चांगली गोलंदाजी साकारता तिरंगा दोंदरे टीमसाठी. मागील 2 बॉल निर्धाव आणि ज्याच्यामध्ये 1 विकेट हा कारनामा सध्या या ओव्हरमध्ये गोलंदाज अमर पाटीलने केलाय. चल थोडा पास केला, याच्याकडे लक्ष द्या. पुढचा बॉल समोर फलंदाज पाहिलं तर रोहित पाटील टीमचा सरसेनापती. स्ट्राईक एंडवरती हलक्यातना पुश केला. क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम झेल पकडला जिथे फलंदाज बाद सलगचा हा दुसरा धक्का. फलंदाज रोहित पाटील मैदानातून बाहेर. तर नक्कीच आपण इथे पाहतोय आज बिंदासबाईंच्या मोठे बंधू गुरुनाथ जी ठोंबरे साहेब असतील आणि आज त्यांचे पिताश्री अनंता शेठ ठोंबरे यांना आपण पाहतो. आणि आज बिंदासबाईंच्या स्पर्धेच्या निमित्तानं आज खूप छान योगायोग आणि आपण काही वेळातच बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. आमचे सहकारी उपस्थित आहेत. चला स्पीड थोडा वाढवायचे, मॅचेस स्लो चाललेत. आज एक संघ मंगेश आपण क्वालिफाय करणार आहोत. थोडा स्पीडअप असू द्या कारण उद्या भरपूर लोड आहे मॅनेजमेंटकडे, म्हणून आज एक संघ क्वालिफाय होईल. धन्यवाद. दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. रोहित पाटील संघनायक मैदानातून बाहेर झाला. थोडासा प्रेशर आता टाकण्याचा प्रयत्न मॅच मध्ये अमर पाटील करतोय. चांगली गोलंदाजी आपण अमर पाटीलची या मॅच मध्ये पाहतोय. 3 बॉल 2 विकेट, धाव 1 सुद्धा खर्च केले नाही. समोर नवीन फलंदाज राहुल शेळके सध्या इन ऍक्शन मध्ये. ऑन हॅट्रिक प्रहार केला राहुलला. फटका अगदी बॅटच्या रडार मध्ये आला आणि ऑन साईडला तडाखा दिला. आल्या आल्या आक्रमण भिंती 60 ठोकलाय षटकार.
गुरुनाथजी ठोंबरे साहेब आज ज्यांचा वाढदिवस आणि बिंदासबाईचे मोठे बंधू आणि त्यांचे पिताश्री आज आपण पाहतो वाढदिवसाचा सेलिब्रेशन करतो. यस डीजेला मी विनंती करेन आणि आमचे आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स खानाव या आपण बर्थडे सेलिब्रेशन करतोय आणि गुरुनाथजी ठोंबरे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं पुढचं आयुष्य तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाईंची स्पर्धा आणि आज त्यांचे मोठे बंधू गुरुनाथजी ठोंबरे साहेब आणि त्यांचे पिताश्री अनंताशेठ ठोंबरे आणि आपण पाहतोय वाढदिवसाचं सेलिब्रेशन आयोजकांच्या वतीनं. तर गुरुनाथजी ठोंबरे साहेब आम्ही पाहतोय बिंदासबाईंचे मोठे बंधू यांचा आज वाढदिवसाचा सेलिब्रेशन आणि आजचा हा आनंदाचा दिवस. मंगेश गुरुनाथजी ठोंबरे साहेब त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. यस मॅच ऑन. तर आता येणारे 12 बॉल न गरज मॅच मध्ये अजूनही 14 धावांची छेपाब्द पाले टीम संघर्ष करते. विकेट घेऊन तब्बल 2 राहुल शेळके यांना फलंदाज विशाल शेळके जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सार्थक पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. हा मागील मॅचमध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली सार्थक पाटीलला आणि त्याच केलीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मॅचमध्ये करावी लागेल. 12 मध्ये 14 धावा वाचवायच्यात ना तर हा षटक निर्णायक फेकावा लागेल गोलंदाज सार्थक पाटीलला. आता तशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल का. समोर एक ताकद खेळाडू आज ओपनर विशाल शेळके. आडव्या बाटनं केल्याचा प्रयत्न सरळ बाटनं धावा जमा कराव्या लागतील अशा स्थितीमध्ये हा धाडसी निर्णय विशाल शेळकेचा. पहिला बॉल निर्धाव आलाय. समीकरण बदललं. येणारे 11 बॉल आणि गरज 14 धावांची. 11 बॉल 14 सलामीचा फलंदाज विशाल शेळके ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार 1 षटकार पाहिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा सार्थक पाटील. सेकंड बॉल सार्थक पाटील पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. समोर विशाल. ओ अलाउड अपील झाली. इनफॅक्ट लाईन पाहिलं आणि त्याच्यानंतर पंचांचा इशारा की लेग पायस मध्ये ही सिंगल धाव 1 धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 25-25 या आकड्यावरती. येणारे 10 बॉल आता 13 धाब्यांची गरज. चांगली गोलंदाजी साकारत सार्थक पाटील. जिथे 12 मध्ये 14 धावा वाचवायच्या होत्या मागील 2 बॉलमध्ये 1 धाव सध्या या ओव्हरमध्ये आली. चांगली गोलंदाजी. स्ट्राईक रोटेट झालं. स्ट्राईक वरती फलंदाज राहुल शेळके हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. राहुलच्या बॅटमध्ये देखील आपण 1 षटकार पाहिला आणि तो फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सार्थक पाटील. हा प्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतं. कमालीची गोलंदाजी. कदाचित टर्लिंग पॉईंट षटक फेकण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गोलंदाज सार्थक पाटील करता. मागील 3 बॉलमध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली. आता समीकरण पाहिलं ना येणारे 9 बॉल 13 धाब्यांची गरज. जसे डॉट चेंडू येतील ना तसा प्रेशर क्रिएट केला जाईल सध्या जय बापदेव पाली संघावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अलाउन द कार्पेट डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रसन्न पाटील. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी धाब्यानं संघ देखील पुढे सरसावल्या. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचल्या 26 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे 8 बॉल आणि गरज 12 धाब्यांची. चांगली गोलंदाजी. आपली गुणवत्ता सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय गोलंदाज सार्थक पाटील. आणि ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना त्यावेळी तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात आणि तोच सध्या कारनामा मॅचमध्ये
गोलंदाज सार्थक पाटील करतोय 8 बॉल 12 धाब्यांची गरज समोर आज ओपनर विशाल शेळके ऑन स्ट्राईक वरती गोलंदाज तयार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र फटका बसलाय की नाही यस फलंदाज बाद बॅटची टॉपेस झाली हा धक्का तिसरा बॅटिंग करत असताना जय बापदेव पाली टीमला टर्लिंग पॉइंट षटक फेकत असताना गोलंदाज सार्थक पाटीलनं तिसरा विकेट मैदानातून बाहेर काढलाय जाया शहराला शहराला र पनवेल जाया शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय तर सन्मान अतिथी मान्यवर नांदगाव गावचे युवा उद्योजक टेस्ट ऑफ आग्री हॉटेल तेजसबाई ठाकूर यांचे इथे शुभ आगमन आणि नांदगावचे आम्ही पाहतोय प्रथमेश मायदे JNPTच्या मॅनेजर्स यांचे इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत चला थोडं स्पीडअप करा आपल्याला सूचना असतील मॅनेजमेंटकडून आम्ही रोज सचिनदादा मुंडे यांच्या संकल्पनेतून आम्ही वेळेला खूप महत्त्व देतो 7:10ला चेंडू पडलाय तो दुसऱ्या रात्री तिसऱ्या रात्री 7:15 चौथ्या रात्री 7:20 काल 7:30 आज थोडा डिले केलाय मात्र आता आम्हाला थोडा वेग वाढवायचा कारण एक संघ क्वालिफाय करणार आहोत धन्यवाद अगदी चांगली गोलंदाजी मॅच मध्ये सार्थक पाटीलचे पाहायला मिळतं समीकरण पहिल्या 7 मध्ये 12 धाब्यांची गरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश शेळके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हा प्रॅकर पूल केला पूल सक्सेसफुल फटका चांगला ज्या फटक्यानं दिलासा दिला जाईल जय बापदेव पाली टीमला जिथे 7 मध्ये 12 धाब्यांची गरज होती अंतिम बॉलवरती आला षटकार अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं 3 षटकांच्या अखेरीस संघ 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आता येणारे 6 बॉल आणि गरज मॅच मध्ये 6 धाब्यांची पनवेल शहरात हिरा चमकून कैसाला न समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा नवीन दसभाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ थँक्यू डीजे चला थोडा पास केला विनंती असेल दुंद्रे टीमला आपण लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या येणारे 6 बॉल 6 धाब्यांची गरज मागील 5 बॉल अगदी चांगल्या रीतीने गोलंदाजी साकारली सार्थक पाटीलला मात्र शेवटच्या बॉलमध्ये आलेला षटकार सामन्यामध्ये पूर्णपणे पकडी मजबूत केली बॅटिंग करत असताना जय बापदेव पाली टीमला 6 बॉल 6 धाब्यांची गरज आता कोणत्या गोलंदाजाचा वापर मॅचमध्ये केला जाईल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मिलन सिनारे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय येणारे 6 बॉल 6 धाबा डिफेन्स करेल का हा मोठा प्रश्न समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती फलंदाज राहुल शेळके आणि नॉन स्ट्राईक वरती कल्पेश शेळके ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता चला थोडा पास केला अंपायर स्थापन केल्याच्याकडे लक्ष द्या येणारे 6 बॉलांना 6 धाब्यांची गरज एखादा मोठा फटका सामन्यामध्ये विजय संपादन करेल जय बापदेव पाली टीम आणि प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये निर्णायक राहतील तिरंगा दुंद्रे टीम साठी प्रहार केलाय मॅच फिनिश विनिंग फटका सामना जिंकला अभिनंदन टीम जय बापदेव पाली हार्ड लक चांगला संघर्ष मॅच मध्ये पाहिलं तिरंगा दुंद्रे टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तर नक्कीच अभिनंदन टीम पाली चला नांदगावला विनंती करतो फिल्डिंगसाठी रेडी ना हरीशजी शेळके साहेब पालीचे आज सपोर्टर आणि आमचे सन्मान्य पाहुणे यांना आपण पाहतोय आज दीपक शेठ टवले SP बैलाचे मालक प्राईज आम्ही देणार आहोत नक्कीच चंद्रकांत पालकर आम्हाला इन्फॉर्मेशन देतील जे चौकार आणि षटकारासाठी 200चं प्राईज होतं ते मंगेश आपण कॅल्क्युलेशन सांगा चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण हे नामांकन देणार आहोत सन्मान